1 मे 2026 म्हणजेच आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन होतंय। 6,695 कोटी खर्चून उभारलेला हा 13.3 किलोमीटरचा प्रकल्प खंडाळा घाटातील अवघड वळणांना वळसा घालून प्रवासाचा वेळ अवघ्या 20 ते 25 मिनिटांनी कमी करणार आहे। यामध्ये आशियातील सर्वात रुंद म्हणजेच 23.30 मीटर आणि 8 पदरी बोगदा आणि 650 मीटर लांबीच्या भव्य केबल स्टेड पुलाचा समावेश असणार आहे। परंतु आज आपण ज्या मार्गावरून सुसाट प्रवास करतो त्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या निर्मितीमागे एक अत्यंत भावूक आणि संघर्षाचा इतिहास आहे। ही गोष्ट आहे 20 एप्रिल 1996 ची। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र बिंदू माधव ठाकरे पुण्याहून मुंबईकडे येत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। त्यावेळच्या जुन्या रस्त्यांची दुर्व्यवस्था आणि सुरक्षेचा अभाव यामुळे बिंदू माधव ठाकरे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। मातोश्रीवर दुःखाचं डोंगर कोसळलं, पण या वैयक्तिक दुःखातून बाळासाहेबांनी एक ऐतिहासिक संकल्प केला, तो म्हणजे असे दुःख पुन्हा कोणत्याही बापाच्या किंवा कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये। या घटनेनंतर ह्या भावनेतून बाळासाहेबांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना बोलावून घेतलं। त्यांनी गडकरींना स्पष्ट शब्दात सांगितलं की मला मुंबई आणि पुणे दरम्यान असा एक रस्ता हवा आहे जो केवळ वेगवानच नाही तर अत्यंत सुरक्षित असेल। बाळासाहेबांच्या शब्दाला मान देऊन नितीन गडकरी यांनी या आव्हानात्मक प्रकल्पाची धुरा सांभाळली। भौगोलिक आव्हाने आणि निधीची चणचण असतानाही गडकरींनी दिवस रात्र एक करून कामाचा पाठपुरावा केला। या मार्गाचे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आलं। ज्या रस्त्याने एका कुटुंबाचा आधार हिरावला त्याच रस्त्याला पर्याय म्हणून आज हा सुरक्षित महामार्ग उभा राहिला। आज आपण केवळ 2 ते 2.5 तासात हे अंतर पार करतो। त्यामागे बाळासाहेबांचा तो दृढ निश्चय आणि नितीन गडकरींची कार्यक्षमता कारणीभूत आहे। आता मिसिंग लिंकमुळे हा प्रवास अधिक सुखकर आणि आधुनिक होणार आहे। अशाच नवनवीन गोष्टींसाठी आणि माहितीपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह।